Hello everyone, welcome to my YouTube channel अंजलीज फॅशन. आज आपण शिकणार आहोत बॅक नेक कटिंग व स्टिचिंग. मी बॅक नेक अस्तर कट करून घेतले. 32 साईजच्या ब्लाऊजची गळा खोली घेतली आहे 9 इंच आणि गळा रुंदी घेतली आहे 2.25 इंच. अर्ध्या इंचावर गोलाकार देऊन गळा कट करून घेतला. 2.25 इंच घेतल्यामुळे शोल्डर उतरणार नाही. मेन फॅब्रिकवर ते बॉल पेनने अस्तर सेट करून घेतले. अस्तर सेट करून घेतल्यानंतर अर्ध्या इंचावर गळ्याच्या साईडने शिलाई दिली. गळ्याचा आतला साईड कट करून घेतला व छोटे छोटे कट दिले. कट देताना शिलाई कट होऊ देऊ नका. हलक्या हाताने प्रेस करून 1/2 इंचावर दाब टीप दिली. दाब टीप देऊन झाली. पाठीमागच्या साईडने बॉल पिनने सेट करून अस्तरला शिलाई दिली. आता आपली शिलाई देऊन झालेली आहे. आपण आता टक्स मारूया. टक्सची उंची 4.5 ते 4 इंच असावी. मी 4 इंचावर टक्स मारणार आहे. टक्स मारताना सेंटर काढून चॉकने लाईन आखा. त्या लाईनवर एक शिलाई द्या. शिलाई दिल्यामुळे अस्तर व मेन फॅब्रिकला झोळ येणार नाही व फिनिशिंग व्यवस्थित येईल. दोन्ही टक्स सेम आले पाहिजे. आता आपण बॅक नेकला कमरपट्टी लावणार आहोत. कमरपट्टी ही 2 इंचाची अस्तरच्या कपड्याची काढा. त्या पट्टीला फोल्ड करून 1/2 इंचावर शिलाई द्या. शिलाई देऊन झाली. खालच्या साईडने पट्टी प्रेस करून त्यावर दाब टीप द्या. दाब टीप दिल्यानंतर त्या पट्टीला पलटी मारून एक शिलाई द्या. शिलाई देऊ शकता तुम्ही. हातशिलाई करू शकता. आपला बॅक नेक पार्ट रेडी आहे.